आज झाले कोणीही गप्पा मारायच्या नाहीत, अजिबात कोणी बोल. आज आपण दरवर्षी आपल्याला माहित आहे की 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून आपल्या संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर उद्या असणारा शिक्षक दिन आपण आज आपल्या शाळेमध्ये साजरा करतोय. उद्या शाळेला सुट्टी असल्या कारणाने आपल्याच मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण असल्या कारणाने शाळेला उद्या सुट्टी आहे आणि त्यामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आज आपण सकाळपासून आपल्या शाळेमध्ये साजरा करतोय. खऱ्या अर्थाने शिक्षकाची भूमिका इयत्ता 9वी आणि 10वीच्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अतिशय चोख अशी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि खरं तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. एक मोठी जबाबदारी मोठ्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये आज 60 ते 70 पट आणि संपूर्ण वर्ग चांगल्या पद्धतीने हँडल करण्याचं काम या शाळेतल्या आपल्या आजच्या शिक्षकांनी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि आजच्या शेवटच्या सत्रामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि एक छोटीशी बालसभा याचं आयोजन इयत्ता 9वी आणि 10वीच्याच विद्यार्थी या ठिकाणी आयोजित करतायत. विनंती असेल की संपूर्ण सभेचं सूत्रसंचालन इयत्ता 10वीच्या विद्यार्थीने इयत्ता 9वीच्या विद्यार्थीने कुमारी आदिती आणि पूर्वा या 2 विद्यार्थ्यांनी संपूर्ण बालसभेचं या ठिकाणी संयोजन करतायत, निवेदन करत आहेत. विनंती असेल की आपण ही बालसभा थोडी त्या ठिकाणी सुरू करावी. स्वागतम सुस्वागतम. उद्या 5 सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस व त्यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी आज आपण आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा करत आहोत. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिला अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो. आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजू दे नक्षी गुरूंच्या ठाई. घडती शिष्य इतिहास आहे साक्षी. रंग रावणा भेद इथे हे स्थान जगा वेगळे. ज्ञान सुगंधाच्या चौदिसांनी समतेने दखळले. दिले सदा ओंजळ भरुनी कमी कुठे ना राहिली गुरूंचा सहवास. म्हणजे ग्रीष्मातील सावली चरणलीन हो माथा. नको कोणती आसक्ती मनाच्या गाभाऱ्यात वसावी सदैव गुरूंचीच मूर्ती. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे राष्ट्रपती होऊन सुद्धा आपल्या शिक्षकी वृत्तीलाच आपली ओळख मानणारे अत्यंत विनयशील, दयाळू आणि हुशार व विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्याचप्रमाणे भारतामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्व आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या 2 महान शिक्षकांना म्हणजेच सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांना मनोमनी वंदन करते. मी आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आजच्या या शिक्षक दिनी कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत करते. कार्यक्रमाच्या मुख्य प्रतिभा स्नेहाला विनंती करते की मी प्रतिमेचे पूजन करावे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी करतोय. शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आज जबाबदारी स्वीकारलेली आहे. स्नेहा गर्जे या विद्यार्थिनीला आणि तिच्या समेत असणाऱ्या सर्व इयत्ता 10वी आणि 9वीच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी विनंती असेल की आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल शेठ हारगुडे, उपाध्यक्ष स्वामीताई पवार
पत्रकार ज्ञानेश्वर मेडगुले साहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अंबादास गरकर, त्याचबरोबर वाघमारेताई, तोटेताई, त्याचबरोबर नागरगोजेताई सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत आणि आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. चला, उद्या आहे 5 सप्टेंबर, परंतु आजच आपण या ठिकाणी शिक्षक विनंती असेल की आपण प्रतिमेत विद्यार्थिनींनी पुढे यायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा होत आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना, एकदा हात वर, 1 टाळे, 2 टाळ्या, हात खाले. आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि ज्यांनी खरोखर तयारी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. ओळीमध्ये बसून घ्या. तुम्हाला शिक्षक दिनाच्या निमित्ताने खास करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत सणसवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राजू अण्णा दरेकर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत शिरूर कृषी उत्पन्न बाजार मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर बाळासाहेब सईद साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांच्या समेत असणारे सर्व राजू अण्णांचे सहकारी आपल्या सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिमा पूजन करायचं, प्रतिमा पूजन करायचं करून घ्यायचं आहे. साहेबांना विनंती आहे प्रतिमा पूजन करण्यासाठी आपण विद्वान काका दरेकर शिरूर. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा साजरा होत असताना खऱ्या अर्थानं उद्या 5 तारीख आहे, परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या दिवशी सुट्ट्या असतील त्या सुट्टीच्या अगोदरच्या दिवशी बालसभा घेऊन आपण एखादी जयंती साजरी करू शकतो अशा शासनाच्या सूचना आहेत. आणि उद्या मुस्लिम सण असल्यामुळं उद्या सुट्टी आहे शाळेला, त्यामुळे आपण आज शाळेमध्ये हा कार्यक्रम साजरा करत असताना गेल्या 2 वर्षापासून तुम्ही पाहताल की शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी, शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी जे वर्षभर आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये शैक्षणिक काम करतात यांचं कौतुक करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आपल्या सणसवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच राजूअण्णा दरेकर यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी हा कार्यक्रम आपल्या शिक्षक दिन आपल्या शाळेमध्ये साजरा झाला होता. आणि यावर्षी त्यांनी पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि थोड्याच वेळात आपण या शाळेत काम करण्याचा सर्व शिक्षकांचा गौरव करणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित गावातील सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ संपूर्ण गावाचा अभ्यास असणारे
अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यात काहीही गावामध्ये काय घडलं तर प्रत्येक ठिकाणी मी ज्या वेळेस गेलो दत्ताभाऊ तिथं उपस्थित आहेत. असे आमच्या गावचे माजी सरपंच आणि दीर्घकाळ दत्ताभाऊ हा शब्द मी तुमच्यासाठी का वापरतोय, दीर्घकाळ तुम्ही राजकारणात टिकून राहिला. कारण 1 पंचवार्षिक 2 पंचवार्षिक झाली की माणसं सेवानिवृत्त होतात, रिटायर होतात, परंतु तुम्ही दीर्घकाळ राजकारणात आहात. असे दत्ता माने सोसायटीचे चेअरमन कैलासबा बारेकर, बाळासाहेब शहीद आणि आवर्जून या ठिकाणी सांगण्यासारखं एक आहे की मी ज्या वेळेस काही शाळेच्या बाबतीत कधी चर्चा करूशी वाटली तर रामभाऊला मी आवर्जून फोन करतो. आम्ही कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की बऱ्याच रामभाऊकडून शिकण्यासारख्या आहेत. बरीचशी माहिती घेतली जाते. जसं सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र रामभाऊ करेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि राहुल दरेकर, काही नाव मी आमच्या विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि आज आपण तुम्ही जर बघत असाल हा छोटासा कार्यक्रम आहे, परंतु हा शिक्षकांच्या दृष्टीने फार मोठा कार्यक्रम आहे आम्हाला. कारण समाजातील आपण ज्या गावामध्ये नोकरी करतो त्या गावाने आपलं कौतुक करणं हा खरा पुरस्कार आहे. आणि तो पुरस्कार तुम्ही आज आमच्या सर्व शिक्षकांचा सन्मान करणार आहात, त्याबद्दलही मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण ठीक आहे, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आणि त्यांच्या सर्व टीम कडून तसेच शिवना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व शिक्षक सन्मानाचा कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर आमच्या शिक्षकांसाठी राजवांना खरोखर खूप एक आदराची भावना आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केली. खूप खूप आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने आमचे धन्यवाद नक्कीच असतील. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम सुरू होतोय. पहिल्यांदा विनंती असेल, शाळेचे मुख्य पुणे जिल्ह्यातील 1ली 12वी पर्यंतची शाळा आणि 2018 पासूनचा शाळेचा प्रगतीचा वाढत असणारा आलेख, शिष्यवृत्ती, NMS, अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवणारी आपली वसवाडीची शाळा आणि या शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी सर यांचा सन्मान आज शिक्षक दिनाचे विद्यमान उपसरपंच आदरणीय राजवांना दरेकर यांच्या हस्ते होतोय. गोसावी सरांना विनंती पाहता आपण आमचे अर्ध्याच मिनिटामध्ये स्टेजवर यायचे. प्रमुख मान्यवरांना काही पुढील शाळांमधील शिक्षकांचे सन्मान करण्यासाठी पुढे जायचं आहे. सर्व शिक्षकांनी थोडंसं पटकन करूया. संगीता कैलास धुमाळ मॅडम, आपण मीला राजेंद्र जेदे मॅडम, विलास कुरकुटे मॅडम, आपण कांगळे मॅडम विनंती असेल सन्मान स्वीकारण्याचा. शिक्षकांचा सन्मान खऱ्या अर्थाने शिक्षकांबद्दल एक वेगळी कृतज्ञता. राजा मारुती दसगुडे मॅडम, आपण पुढे येऊन सन्मान स्वीकारण्याच्या निमित्ताने. आता शिवाजी धुमाळ उचाळे मॅडमचा सन्मान या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने होतोय. ते शुभ असते मान्यवरांच्या शुभ असते आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर कोळकर मॅडमचा दीक्षा सुरेश गुंदेच्या मॅडम, आपण या ठिकाणी सन्मान स्वीकार. त्यानंतर ठिकाणी वाजवायचे आहेत एकदा जोरात टाळ्या. या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर बाळासाहेब सदाशिव बांगर मॅडम, आपण पुढे येऊन या ठिकाणी
तांबोळी सरांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मॅडम आपण पुढे यायचे, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. मान्यवर या ठिकाणी आज सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माध्यमिक विभागातील शिक्षक आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. त्याचबरोबर कोमल कार्य या ठिकाणी आपलं कामकाज जे आहे ते अतिशय भाग्यश्री शिवले मॅडम. त्याचबरोबर मैडम चला पुढे या, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अब इंडिया में भी ब्लिंकिट पे कोरियन स्नैक्स मिल रहा है, ब्लिंकिट पे करना वो तुम्हारे घर. मॅडम त्याचबरोबर निलेश पोपळघट सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. शिक्षकांना चाणक्य नीती आणि चाणक्य नीतीची सूत्रे खूप छान अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व शिक्षकांना मिळत आहे. आपलं मनस्वी आपणास या ठिकाणी या निमित्ताने मी धन्यवाद देतो. निलेश पोपळघट सर आपला सन्मान होतो, सुद्धा सन्मान होतोय. एका 2000 मावशीसाठी टाळ्या. त्यानंतर सूर्यवंश पोपळघट सर आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करणारे सर्वांनी विचारू सर याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार समर्थन करायचं. चला उदय सरांचा सत्कार होतोय या ठिकाणी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आलेल्या पाहुण्या माध्यमिक विभागामधील सर्व शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी गावचे उपसरपंच राजू अण्णा दरेकर आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी केलेला आहे. निश्चित आम्हा सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की शिक्षकांबद्दल गावकऱ्यांनी केलेली कृतज्ञता ही खूप शिक्षकांच्या जीवनामध्ये एक मोठी या ठिकाणी शिक्षकाला आदर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून निश्चित आपल्याला या ठिकाणी मनस्वी धन्यवाद देत असताना खरं तर राजू अण्णांनी याही अगोदर विद्यार्थ्यांची सहल असेल किंवा दत्तक विद्यार्थी कल्पना असेल या माध्यमातून सुद्धा शाळेला योगदान देण्याचा खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आजही संपूर्ण शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सन्मान होत आहे. निश्चित सर्वांना अभिमान असेल अशी एक या ठिकाणी गोष्ट आपल्या शाळेमध्ये निश्चित घडलेली आहे. मी विनंती करतो की या निमित्ताने प्रमुख मान्यवरांचे या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना असेल की एकदा सर्वांचे हात वर, एक टाळे, दोन टाळ्या, हात खाले, कुणीही बोलायचं नाही. गुरुजी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाचे आयोजक या गावचे उपसरपंच पैलवान राजू अण्णा दरेकर पाटील, तसेच या गावामध्ये सर्व लोक प्रेम करणारे आणि सर्वांना वागून एकत्र घेणारे आमचे मार्गदर्शक दत्ताराव हरगुणे पाटील या गावचे माजी उपसरपंच आणि शाळेमध्ये आमचे मित्र 3 वर्ष सतत अध्यक्ष झाले ते अमोल शेख हरगुणे पाटील, कैलासराव दरेकर, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहे. सर्वांचं नाव उल्लेख करीत नाही. गावचे पोलीस पाटील दत्ताराव माने, विद्याधर काका, भारतीय जनता पार्टी आत्ताच निवड झाली सचिव आणि भाषणाला सुरुवात करतो. शाळेचं नाव अख्ख्या महाराष्ट्राभर झालेलं आहे, कारण महाराष्ट्रात पहिली शाळा आहे, 1ली ते 12वी पर्यंत. यासाठी परिश्रम घेतले आमचे मित्र संतोष गोसावी सरांनी आणि त्यांच्या टीमने, गावच्या पुढाऱ्यांनी. संतोष गोसावी सरांबद्दल सांगायचं झालं तर खरतर प्रवास करून या ठिकाणापर्यंत पोहोचलेले संतोष गोसावी सर आहे. गावामध्ये एक साध्या कुटुंबात जन्मलेली व्यक्ती काय करू शकते मला आठवतं. पहिली त्यांची पोस्टिंग झाली होती पावनाडी त्या डोंगरामध्ये 2-3 दिवस राहायचो, मग घरी यायचो. शिक्षक केल्यानंतर शाळा उघडायची. इतका खतर प्रवास करून गुरुजीने आज आमच्या गावामध्ये येऊन शाळेचे गावाचे नाव, आज ही शाळा 12वी पर्यंत ह्या ठिकाणी करून दाखवली. खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांनी त्याबद्दल टाळ्या वाजवून गुरुजींचं स्वागत करायचं. आपली आता सहल काढली होती. सर्व मुलाला भोजनाचा आनंद लुटता आला, निसर्गाचा आनंद लुटता आला. स्वतः सोडून आपण कुठल्याही राजकारण न करता
या गावामध्ये उपसरपंच राजू अण्णा दरेकर धडाडीने कार्य करतो आणि आपल्या आज त्यांनी ठरवलं शिक्षकांचाही सत्कार करायचा, समाजासाठी रातून दिवस उभारणारा आमच्या गावचा उपसरपंच राजू अण्णा दरेकर पाटील खरंच एक चांगला नेता दत्ताभाऊ होण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांनी सांगितलं समाज सेवाच करायची ह्या गावामध्ये आणि समाजामधून माणसं जोडायची. दत्ताभाऊ तुम्हाला सांगतो, आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मराठा बांधवांसाठी बिस्किट गोळा करीत होतो. सरांनी न सांगता फोन करता सरांनी भाऊ याकडून घेऊन जायचं, लोकांच्या गाड्या जमा करायच्या. त्यामुळे तुम्ही बघितलं बसून बघत नाही. जर 4 तास 5 तास पावसात प्रवास करायचा म्हणला तर राजू अण्णाच्या मागे बेडमध्ये त्या जागेमध्ये बसून प्रवास केला. तिथे गेलो 5:30 वाजता आम्ही मुंबईला पोहोचलो आणि मुंबईला झरांगे पाटील साहेबांच्या शेजारी जवळ जाण्याच्या वेळेला राजू अण्णामुळे सणासुदी अख्ख्या टीव्हीवर महाराष्ट्रावर जाऊन दाखवले. असा हा कार्यकर्ता हा गळ्यातून कार्य करीत मुंबईमध्ये आणि काय पायगुण बघा होता. त्या दुसऱ्या दिवशी मराठाला आरक्षणाची मराठी भेटलो तर मग कशी असावी. दत्ताभाऊ तुमच्यापासून आम्ही शिकलो. दत्ताभाऊ समाजामध्ये कोणत्याही पक्षात काम करू द्या पण सर्वांना तेवढंच प्रेम करतो. असंच आमच्यावर प्रेम लावलं. दत्ताभाऊ प्रेम गावामध्ये सगळ्यांनी ठेवा. ही शाळा खूप मोठी होणार आहे. त्या शाळेचा नावलौक होणार आहे. त्या शाळेमध्ये पुढे आपल्या सगळ्यांचा मोठा सत्कार त्यांना साथ आहे. म्हणून आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे आणि खर तर अनेक विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केलेली आहे, कवितांची तयारी केलेली आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. मान्यवरांची मनोगत बाकी आहेत. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांची मनोगत न घेता काही विद्यार्थिनींनी अगदी स्वरचित कविता तयार केली आहे. फक्त अर्ध्याच मिनिटाच्या कविता आहेत. मी विनंती करतो इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी प्रांजल अंकुश आणि किशोरी धावणपल्ली या 2 विद्यार्थिनींनी पुढे यायचं आणि आपण जी स्वरचित कविता शिक्षकांसाठी तयार केलेली आहे ती कविता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर या शिक्षकांवर कविता. सांगाल कोणी शिक्षक कोण असतात. फुलाप्रमाणे फुलासारखे कोमल असतात. जीवनाचा अर्थ समजवून देतात. सांगाल कोणी शिक्षक कोण असतात. सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात. विज्ञानप्रमाणे शिक्षक शोध लावतात. माहित आहे कोणाला जीवनाचा अर्थ कळून देणारे शिक्षक असतात. सांगाल कोणी शिक्षक कोण असतात. चंद्राप्रमाणे शीतल असतात. चुकल्या शिष्याला समजून देणारे शिक्षक असतात. जीवनाचा अर्थ समजवणारे शिक्षक असतात. सांगाल कोणी शिक्षक कोण असतात. शब्दमुखात येतात पण लिहिता येत नाही. शब्दमुखात येतात पण लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातील पहिल्या शिक्षकाला विसरता येत नाही. सांगाल कोणी शिक्षक कोण असतात. किशोरीने स्वतः शिक्षकांबद्दल रचलेल्या कवितेचं वाचन या ठिकाणी तिने केलेलं आहे. यानंतर प्रांजल अंकुशे. माझे नाव प्रांजल अमोल अंकुशे. जेव्हा होते मी लहान तुम्ही कविता शिकवल्या छान. सुंदर आमचा वर्ग दिसे जसा स्वर्ग. सुरग आहे त्यांचे मन आज शिक्षकांचा सण. शिकवतात आम्हाला मराठी शब्दसंपत्ती वाढावी आमच्या ज्ञानासाठी. मित्र नाही खरा शिक्षकांशिवाय सर्वांना तसाच मित्र हवाय. शिक्षकांशिवाय गुरु नाही महान सगळे देतात शिक्षकांना मान. धन्यवाद. एक टाळ्या वाजूया. शिक्षक दिनाच्या निमित्तानं सणसवाडीतल्या सर्व शिक्षकांचा जवळजवळ 250 ते 300 शिक्षक सर आपल्या सणसवाडीमध्ये आहे. त्या सर्व 300 शिक्षकांचा सन्मान करायचा ही प्रेरणा सणसवाडीचे उपसरपंच राजू दरेकर आणि त्यांच्यासोबत सहकार्यांनी व्यक्त केली आणि त्या पद्धतीने आज सर्व शिक्षकांचा सणसवाडीमध्ये सन्मान सोहळा होत आहे. आणि आज सणसवाडी ओशेवाडीच्या शाळेमध्ये हा सोहळा चालू आहे. त्या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे सणसवाडीचे उपसरपंच राजू दरेकर, पोलीस पाटील दत्तासुत माने, विद्यार्थी मंडळी, शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन संपूर्ण देशामध्ये संपन्न होत असतो. साध्या शाळेंना साधा शिक्षक हा देशाचा राष्ट्रपती होतो. देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते, राष्ट्रपती झाले आणि त्याच राष्ट्रपतींच्या नावाने आज पूर्ण देशामध्ये हा शिक्षक दिन शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. आज
काम करत असताना त्यांची देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून नेमणूक झाली. असं अद्वितीय व्यक्तिमत्व आणि या अद्वितीय व्यक्तिमत्वाच्या नावाने आज पूर्ण देशामध्ये हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न होत आहे. 1962 साली हा सोहळा चालू झाला. कृष्णन यांचे विद्यार्थी त्यावेळेचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यासाठी आले आणि सन्मान करताना सांगितलं त्यांनी, माझा सन्मान करू नका, संपूर्ण देशातल्या शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही करा. म्हणून त्यांनी शासनाला सूचित केलं केंद्र सरकार, आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन पूर्ण देशामध्ये राष्ट्रपती होतो. सर शिक्षक खासदार बी झाले आता नाशिक मध्ये. वसावे सर तुम्ही सुद्धा आरक्षणाच्या शाळेच्या माध्यमातून गावाप्रती आपलं प्रेम प्रत्येक गावातून दिसून आलेलं आहे. आज निर्धार आणि अशी भावना शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करत असतो. डॉक्टर आपल्याला बरा करतो, वकील आपल्या समस्या सोडवतो, परंतु शिक्षक मात्र आपल्या सर्वांचं जीवन घडवतो. असा हा एक शिक्षक आहे आजचा. आणि आजचा शिक्षक मुलांच्या माध्यमातून काही सांगत असतो, कुटुंब घडतं, देश घडतं, आणि म्हणून समाजाचा शिल्पकाराचा शिक्षक आहे. मी शिक्षकांना मनापासून धन्यवाद देईन. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शिक्षकांना शुभेच्छा देतो. सांगितलं राजांना की प्रदीर्घ काळ राजकारणात येण्यावर मी ह्या शाळेचा विद्यार्थी आणि ह्या शाळेचा 15 ऑगस्ट 26 जानेवारी इथून जरी दुसऱ्या शाळेत गेलो तरी ह्या शाळेत राहिलो. आज 50 वर्षाची पूर्ण करत असताना राजकारणात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लग्नाच्या अगोदर ग्रामपंचायत सदस्य झालो. 20 वर्षे ग्रामपंचायत मध्ये सदस्य काम केलं, 5 वर्षे सोसायटीत काम केलं, 5 वर्षे मार्केट कमिटीत काम केलं. मग 50 वर्ष 30 वर्ष मी संस्थेत काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पहिल्या ग्रामपंचायत सदस्य झालो होते सणसवाडीचा. आणि याचं सर्व बाई या सर्वांचं योगदान मुरगुडे साहेबांना देईल. राहिलो मुरगुडे साहेब ज्यावेळेस सणसवाडीत आले त्यावेळेस आमच्या गावामध्ये त्यांनी एसटीडी आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालू केला होता. एसटीडी फोन त्यावेळेस काय फोन वगैरे लोक नसायचे, कंपनीकडे फोन असायचे. आणि जी मुलं यायची आम्हाला ह्या कंपनीत कामाला, ह्या कंपनीत आमच्या बरोबर चला किंवा फोन करा, तर त्यांचा फोन मी मुरगुडे साहेबांचा फोन जवळ 5-6 वर्ष याचा रिंगचा एसटीच्या माध्यमातून वापरला. त्यांनी कधी पैसे घेतले नाही. त्यांची एमईटी होती, आमच्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस. त्यांची एमईटी घेऊन मी मुलांना गाडी बसवायचं, ज्या मुलाची कंपनीत काम असेल त्या कंपनीत जायचं, त्या मुलांना तिथे काम लावायचं. राजांना मी यथार्थी सांगत नाही, परंतु सणसवाडीत सर्वात जास्त मुलांना नोकरी देणारा सरपंच म्हणून मी कालावधी माझा असेल. असं सांगितलं. कंपनी सुद्धा त्यावेळेस रामदासला मी एमईटी घेऊन गेलो, त्या कंपनीत कामाला लावलेला रामदास इथं आज उपस्थित आहे. आज बरोबर त्याला 3 कंपनी कामाला लावल्या त्याच्यानंतर. आज आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. म्हणून मराठ्यांचं आरक्षण आहे. सर मी काही सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण ओबीसीला दिलं त्यावेळेस कुणबी जात 350 जातींपैकी कुणबी जात ही 88 नंबरला होती. म्हणजे कुणबीला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिले पत्रकार साहेब. आज 1994 पवार साहेबांनी त्या ओबीसी जाती घातलेले. कुणबी म्हणून आपण सर्व कुणबी म्हणून आपण त्यांना विरोध केला नाही त्यावेळेस. आज आपण जे ओबीसी जातात आपल्या सुद्धा त्यांनी विरोध केला नाही पाहिजे, कारण आपण सर्व गावगाडा काम करणारी सर्व एकत्र माणसं आहोत, सर्व समाजाचे एकत्र माणसं आहोत. असो या ठिकाणी जे आरक्षण मुंबईला जरांगे पाटलांनी दिलं त्या आरक्षणाच्या योगदानामध्ये
त्या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी सर यांनी 1050 बिस्किटचे फुले दिले. त्यांचं सर्वांनी कायमतून स्वागत करायचे. सर तुम्हाला धन्यवाद. उद्या आरक्षण मध्ये जरी तुम्ही बीसीचे आरक्षण आमदार म्हणून उभे राहिले ना, धन्यवाद देईन. आणि आजचे जे शिक्षक झाले, जे विद्यार्थी आजचे शिक्षक झाले ना, तुम्ही आजचे शिक्षक होता कायमस्वरूपी भविष्यात शिक्षक झाले पाहिजे अशा पद्धतीने काम करा. कारण एक शिक्षक देशाचा राष्ट्रपती होतो हे सुद्धा तुम्ही भान ठेवा. उद्या तुम्हाला ती संधी आहे, त्या माध्यमातून तुम्ही वाटचाल करा. तुम्हाला त्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी दाखव. धन्यवाद. दोन टाळ्या, हात खाले केला. आणि नुकतीच काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांना परिसर सहीच्या माध्यमातून एक मिष्टान्न भोजन आणि परिसराचा सुखद असा अनुभव आणि विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं वाढलेलं ज्ञान या गोष्टींचा विचार केला तर निश्चित राजू दरेकर तुम्हाला आमच्या शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी सर यांच्याकडून निश्चित धन्यवाद असतील की शाळेचे अनेक उपक्रमांत करणारे सर्व शिक्षक बंधू आणि बंधूंनी सांगतो हे स्वराज्य निर्माण केले असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि काळ भारताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक धार्मिक आणि औद्योगिक नगरीमध्ये आज शिक्षक दिन साजरा होत आहे. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि चालू असलेल्या गणेशोत्सवाच्याही शुभेच्छा देतो आणि संपलेल्या गौरी पूजनाच्याही शुभेच्छा देतो. वेळेअभावी आणि वेळेच्या पुढला कार्यक्रम चालू झालेला आहे. म्हणूनच या शिक्षक बांधवांना मी पुनश्च या शिक्षक दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांना आणि आजच्या झालेल्या विद्यार्थी शिक्षकांना मी विनंती करतो की एक ग्रुप फोटो काढायचा आहे. सर्वांनी पुढे यावं. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर शाळेतील सर्व कार्यरत असणारे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी सर्वांना विनंती असेल की मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निश्चितच आपल्या सर्वांचा सन्मान शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे. आणि एक आपली सर्वांची फोटो सुद्धा खाली बस खाली. मुलांनी फक्त समोर करायचं आहे, उभं राहायचं नाही. पुढे सर्व शिक्षकांनी सी आकारामध्ये उभं राहून घ्या. दोन सर पाठीमागून फोटो काढा. सर्व आले पाहिजे आपले शिक्षक. किती शिक्षक आहेत? 42 ना. धन्यवाद राजवांना धन्यवाद. निश्चितच शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण त्याचबरोबर दत्तभाऊंच्या उपस्थितीमध्ये आणि विद्याधर दरेकर नुकतीच भाजपाच्या सचिवपदी निवड झालेले मान्यवर आणि उपस्थित सर्व टीमचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसुवाडीच्या वतीने उपाध्यक्ष आणि सदस्य यांच्या वतीने आपल्या सर्व टीमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त